नमस्कार. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी मुख्यमंत्र्यांनी बेरोजगार युवकांसाठी आणली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्यामध्ये काही युवक ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत ट्रेनी म्हणून लागलेले आहे, तर काही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवण्यासाठी लागलेले आहेत. तर अशा अनेक प्रकारचे फक्त ह्या दोन्हीच नाही तर काही शाळेमध्ये, काही प्रयोगशाळेमध्ये, काही वेगवेगळ्या ठिकाणी हे मुलं लागलेले आहे पंचायत समितीमध्ये. तर असे भरपूर सारे युवक आतापर्यंत लागलेले आहे. आतापर्यंत 10 लाख रोजगार द्यायचा आहे त्यांना. तर आता त्यापैकी 1,30,000 मुलांना हे रोजगार भेटलेला आहे आणि त्यापैकी 60,000 मुलं रुजू पण झालेले आहेत, म्हणजे त्यांना पेमेंट सुद्धा आलेलं आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेमध्ये मुख्यतः आता सध्या जो युवकांमध्ये जे रुजू झालेले आहेत त्यांच्यामध्ये दोन प्रश्न सध्या घोंगावत आहेत. ते म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे पेमेंट कधी होणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे लोक लागलेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे, तर अशा युवकांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत. की तो पहिला प्रश्न म्हणजे की पेमेंट कधी होणार आणि दुसरा प्रश्न म्हणजे 6 महिने झाल्यानंतर आमचं काय, आम्हाला परमनंट करणार, आम्हाला काढून टाकणार की पुढे ही योजना अशी चालू राहणार. असे दोन प्रश्नाचे उत्तर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्यासाठी असेच खास नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. नवीन योजना आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वांच्या आधी पोहोचवणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिला विषय म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जुडलेले आहे, जे ग्रामपंचायत ट्रेन लागले आहे, काही जिल्हा परिषद शाळेमध्ये लागले आहे, तर अशा सर्वांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची ग्रामपंचायत ट्रेनींनी ग्रामपंचायतमध्ये अहवाल जमा केलेला आहे आणि जे शाळेमध्ये रुजू झालेले आहे तर ते त्यांनी केंद्र प्रमुखांकडे त्यांचा अहवाल जमा केलेला आहे. आता हे त्यांना जे काम सांगितलेलं आहे ते त्यांनी केलेलं आहे. आता पेमेंटचा विषय आहे. तर पेमेंट विषयी मी सांगतो की जे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आधी म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये जे युवक काही लागलेले होते त्यांचे काहीचं 2 पेमेंट आलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला पेमेंट बाबत काळजी करण्याची विषय नाहीये. जसं पण सगळे युवक जेवढे पण तुमच्या तालुक्यातले जेवढे युवक आहेत त्यांची हजेरीपट जमा झाला आणि त्यांनी तो वर पाठवल्यानंतर तुमचं नक्की पेमेंट होईल. त्याबाबत अजूनही पुढे सांगतो मी की या महिन्यात तुमचं 100% पेमेंट होऊन जाणार आहे. जे पण ग्रामपंचायत ट्रेनी म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जुडलेलं आहे त्यांचं या महिन्यात पेमेंट होईल आणि जे शाळेमध्ये पण जुडलेलं आहे त्यांचं पण या महिन्यात पेमेंट होईल. तर हे झाला पहिला विषय ज्याच्यामध्ये पेमेंटमध्ये तुम्हाला निसंकोच राहा. या महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे पेमेंट पडणार आहे. या महिन्यात 100% तुमचं पेमेंट होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे पेमेंटच्या बाबत तुम्ही निसंकोच राहा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की 6 महिन्यानंतर आमचं काय. तर हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये घोंगावत आहे. त्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया. तर आता तुम्हाला माहित आहे की 21 तारखेला काय अधिवेशन लागणार आहे. त्या अधिवेशनामध्ये हे सर्व मुद्दे जेवढे असतात, लाडकी बहीण योजना असो, अजून कोणत्या योजना असो, वयोश्री योजना असो आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, अशा बऱ्याचशा योजनांमध्ये पुढं अंमलबजावणी कशा प्रकारे करायची, याचे नियम अटी काय असतात, ते पुढे कशा प्रकारे कार्यरत करायचे, या सर्व याच्यावर त्याचे अधिवेशनामध्ये तिथं चर्चा होईल. त्या अधिवेशनामध्ये एक GR तयार होईल आणि त्यानंतर ही योजना पुढे कशा प्रकारे चालू ठेवायची, काय करायची ते ठरवलं जाईल. पण आता आपलं काम आहे जे पण ग्रामपंचायत ट्रेनी शिक्षक म्हणून लागलेले आहे तर त्यांनी जे पण आपले तालुक्याचे आमदार आहेत त्यांना तुम्ही जे आपला अहवाल आहे त्यांना तुम्ही मागणी करा की ग्रामपंचायत ट्रेनी म्हणून किंवा शिक्षक म्हणून
आम्हाला कायम रुजू करावा, आमचा कालावधी वाढवून द्या किंवा आम्हाला पुढे रुजू करा, असं तुम्ही त्यांना एक पत्र द्या, त्यांना भेटा, त्यांच्यासोबत सर्व शेअर करा. म्हणजे ते अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडेल आणि सगळीकडून अधिवेशनामध्ये हा जर मुद्दा आला तर आपलं नक्कीच पुढे फायदा होईल याचा. त्यामुळे सर्वांनी या योजनेबद्दल जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि या योजनेबद्दल सर्व जेवढे पण आपले मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण जे ग्रामपंचायत ट्रेनी आहे त्यांना ही माहिती द्या की तुम्हाला जर परमनंट व्हायचं असेल, तुम्हाला जर या योजनेबद्दल पुढे लागू करायचे असेल तर सगळ्यांनी एकजुटीने राहावं लागेल आणि चांगल्या रीतीने तुम्हाला काम करावं लागेल. जे पण तुम्ही त्यांच्या हाती, काही लोक शिक्षक म्हणून लागलेले, काही ग्रामपंचायत ट्रेनी म्हणजे पंचायत समितीमध्ये लागलेलं आहे, तर तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू ठेवा. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तुमचं काम चालू ठेवलं तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा पुढे नक्की फायदा होईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.